आपले संत ज्ञानदेव आमच्या मंदिरामध्ये स्थापित झाले. आता इथे आपले संत तुकाराम महाराज आपल्याला दिसत आहे. आपण एक सारासार फक्त हाच विचार करायचा, अति महत्त्वाचा. साधू संतांविषयी अपशब्दही बोलायचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. आपण आपली गुणवत्ता, आपले असणारे जे माध्यम आहे ना, तेवढ्यापुरतेच बघायचं. आपण ज्ञानी आहोत हे समाजाने आपल्याला ठरवलंय. मूळ ज्ञानी आहे की नाही आहे हा भाग वेगळा असतो. तो आपल्या आत्मपरीक्षणावर आपण स्वतःहून स्वतःला शोधायचं. लक्षात घ्यायचं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, समाधी अवस्था असो, जागृती असो, तुर्या अवस्थेतून म्हणा. अरे आमचे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव कितीतरी वेळा वैकुंठात गेले असते. विश्वव्यापी आहेत ते. तुम्हाला हे गुह्य ज्ञान आपल्याला कळत नाही, समजत नाही. परमेश्वर आज आपल्या शरीरामध्ये इतंभूत आहे हे आपल्याला कळतं का? दिसत नाही ना. आपलं मन आपल्याला दिसतं का? दिसत नाही ना. आत्मा नाही, जीव नाही. तहान दिसते का आपल्याला? नाही. भूक दिसते का? नाही. सूर्याचे चालणे दिसते का? नाही ना. मग ते वैकुंठात गेले की नाही गेले हे तुम्हाला एवढं पाहायची काय गरज आहे? संत तुकाराम स्वामी एकदा नाही, हजारो वेळा वैकुंठात गेले असतील. ते वैकुंठामध्ये जाण्यासाठी त्यांना विमान आले होते, आले असेल. एकदाच नाही, हजारो वेळा. ते तुम्हाला दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण तुमच्यामध्ये दोष आहेत, सदोष नाही. म्हणून ते तुम्हाला दिसले नाही, दिसणार नाही. हे सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण कीर्तनामध्ये सगळे दिसत होते ना, होते का नव्हते? त्यांच्या अभंगावर तुम्ही हजारो कीर्तनकार तयार झाले आणि आज संप्रदाय आजही चालू आहे चांगल्या प्रकारे. 700 वर्षापासून ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, कितीतरी साधू संतांविषयी अपशब्द कधीच बोलू नका. तुम्ही आपले आहात, तुम्ही खूप चांगलं कार्य करतात. पण तुमच्यामध्ये हे जे सैतान, हा जो दैत्य, हा जो राक्षस, हा प्रवृत्त करतो. कसे सांगू का? जो दारू पितो त्याला कळतं दारू पिणे चुकीचे आहे, पण दारू प्यायला कोणीतरी त्याला प्रवृत्त करतं. ती अदृश्य शक्ती असते. तसे तुमच्यामध्ये काहीतरी खाण्यापिण्यात चूक झाली, अदृश्य शक्तीने तुमच्यामध्ये तो वास केला आणि ते बोलायला उगाच भाग पाडलं. हे तुम्ही नाही चुकले, तुम्हाला हेच तर कळत नाही. समजून घ्या. मी जरी बोललो तर मी आपलाच आहे, आपलेपणातून बोललो. आपण आपलेच आहोत. विषयांतर करायचं नाही आपल्याला. चुकीचं समजू नका माझं बोललं. मी जास्त नाही बोलत हो. मी खूप अभ्यास करतोय आजही. मी खूप ज्ञानी आहे असं अजिबात समजत नाही. साधं बोलू आपलं. चुकीचं बोललो असं समजूच नका. मी खरं बोललोय. मला आत्मविश्वास आहे. मी जागृतीतून आलेलो आहे. मी समाधी अवस्थेतून आलेलो आहे. मी तुर्या अवस्थेतून आलेलो आहे. हठयोगाची साधना ह्या जागेवर केलेली आहे. मी जागा आहे. मला जागा आहे. जगा, जग आणि जागा आणि जगत राहा आणि जगू द्या. कसे शब्द आहेत? हे नाथांचेच आहे. संत वाङ्मयाला आता हेळसांड करायची नाही. आपल्यावर बोट ठेवून आहे हा कलियुग काय म्हणतो, सत्ययुगाच्या निर्मितीला अडथळे देतोय. लक्षात घ्या. होऊ नका देऊ अशी चुकी पुन्हा. मी शिवयोगी PK वावड बोलतोय. अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही आपलेच आहात, वाईट मानू नका.